काळामध्ये जेव्हा महामहिम भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तेव्हा पांडवांना ते तत्वज्ञान सांगत होते, धर्मनीती सांगत होते आणि ते ऐकत असताना द्रौपदी हसली. द्रौपदी हसल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी विचारलं, पोरी का हसली? ती म्हणते, पितामह सहज हसले. पुन्हा भीष्माचार्यांनी विचारले, का कुलवान घराण्यातल्या कुलवधूने कारणाशिवाय हसू नये, तू का हसली? पुन्हा भीष्माचार्य म्हटले, पुन्हा द्रौपदी म्हणते, पितामह सहज हस. मग भीष्माचार्य म्हटले, अगं तू एकदा हसली म्हणून महाभारत घडलं, आता दुसऱ्यांदा का हसली? मग द्रौपदीने उत्तर दिलं, पितामह मला हसू आलं याचं कारण असं आहे की हे तुमचं तत्वज्ञान ऐकून मला हसू आलं. मग भीष्माचार्य म्हटले, पोरी तत्वज्ञान ऐकल्याच्या नंतर हसायचं नसतं ग, तर इथे गांभीर्य स्थिती आणायची असते, इथे हसण्यासारखं होतं तरी काय? मग द्रौपदी पुन्हा म्हणते, पितामह हे तुमचं तत्वज्ञान ऐकून मला हसू आलं याचं कारण असं आहे की हे तत्वज्ञान तुम्हाला आत्ताच कसं आठवलं? म्हटले म्हणजे? मग द्रौपदीने उत्तर दिलं, एका कुलवान घराण्यातली कुलवधू जेव्हा एका निराधारपणे तिची याचना करणारी स्त्री भर सभेमध्ये जेव्हा तिचं वस्त्रहरण होत होतं, अशा वेळेला तिला मदतीची आवश्यकतेची गरज होती, तेव्हा तुम्ही साधं मान वर करून सुद्धा पाहिलं नाही, तेव्हा कुठं गेलं होतं हे तुमचं तत्वज्ञान? हे ऐकल्याच्या नंतर भीष्माचार्य म्हटले, पोरी हे तत्वज्ञान माझ्याजवळच होतं, मग आठवलं का नाही? मग भीष्माचार्य म्हटले, अगं त्या दुष्ट दुर्योधनाच्या घरचं अन्न मी खाल्लं होतं आणि त्या दूषित अन्नाचा परिणाम माझं रक्त हे दूषित झालं आणि ते चांगले विचार माझ्याकडे असताना सुद्धा ते मला आठवले नाहीत. बघा, महामहिम भीष्माचार्यांसारख्या महापुरुषांच्या जीवनामध्ये जर दुष्टाच्या घराचं अन्न खाल्ल्याच्या नंतर रक्त हे दूषित बनत असेल आणि चांगले विचार हे आठवत नसतील तर आपल्यासारख्यांचं काय हो? कधीतरी आपण सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग द्रौपदी पुन्हा म्हणते, मग हे तत्वज्ञान तुम्हाला आत्ताच कसं आठवलं? मग उत्तर फार गोड आहे बरं का. भीष्माचार्य म्हटले, अगं हे तत्वज्ञान मला आताच आठवलं याचं कारण असं आहे की हा तुझा मालक आहे ना, मग ना हा अर्जुन, या अर्जुनाने मला बाण मारलेत आणि ते सगळे बाण माझ्या अंगात शिरलेत आणि ते दूषित झालेलं सगळं रक्त सांडून गेलंय, वाहून गेलंय आणि म्हणून ते चांगले विचार मला आता आठवले.